तर तुम्ही पाहत आहात द ग्लॅम ज्वेलरी हँडमेड क्रिएशन. तर ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आज आपण काही टूल्सची माहिती पाहणार आहोत. ही आहे सीझर कात्री. थोडक्यात जर ही कात्री आपण बऱ्याच ठिकाणी वापरलेली आहे. मी ही एक स्पेअरला फक्त ज्वेलरीसाठी मागवलेली आहे. ही मी एका लोकल शॉपमधनं मागवलेली आहे की 0.3ची गेज वायर वगैरे छोट्या गोष्टी मला ह्या कट करता येतात. सगळ्यात इम्पॉर्टंट टूल ते आहे रबर नोज प्लायर. तर हे जे नोज प्लायर जे आहे ते आपल्याला वायरचं पॉलिश न जाता अगदी सुटेबल असं आहे. त्याला रबरचं वरती कोटिंग आहे, त्याच्यामुळे ते अतिशय सुंदर अशी वायरचं स्ट्रेट करणं म्हणा किंवा बेंड करणं म्हणा इझिली होऊन जातं. तर नंबर 3 नोज पिन ही सगळ्यांकडेच आहे. ह्याला कटरही आहे आतमध्ये, तुम्ही बघताय. आपण इझिली वायरही कट करू शकतो. ह्याच्याने आपण वायरला बेंड करू शकतो, लूप बनवू शकतो. तुम्हाला हवे तशी ह्याने वायरला आपण ह्याचे शेप देऊ शकतो. हेही मी अगदी लोकल मार्केटमधनंच घेतलेलं आहे. मागचं जे रबरचं जे प्लायर होता तो मी ॲमेझॉनवरनं घेतलेला आहे. हे आहे अगदी सगळ्यांच्या आवडीचे आणि इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असलेली हा जो प्लायर आहे. ह्याने तुम्ही जम्परिंग ओपन करण्यासाठी, क्लोज करण्यासाठी म्हणा किंवा ते बेंड करण्यासाठी, वेगवेगळ्या कुंदनला शेप देण्यासाठी, वायरला नथ बनवताना ह्याचा खूपच मोलाचा वाटा आहे. एवढं जरी टूल तुमच्याकडं असलं तरी तुमच्या खूप साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आणि हे हँडल करायला फार इझी आहे. अतिशय इझी म्हणजे फार इझी आहे आणि माझ्या सगळ्यात आवडीचं हे टूल आहे. तर हे तुम्ही बघताय की आपण आत्तापर्यंत 4 टूल बघितलेत. तर मी ॲमेझॉनवरनं मागवलेल्याची लिस्ट खाली अपडेट करते आणि लोकल मार्केटमधून मागवलेल्याची वरती करते. कात्री, नोज प्लायर आणि ती पक्कड आपण लोकल मार्केटमधनं मागवलेली आहे. तर हा जो आहे हा आपण प्लायर जो वापरतो हे अतिशय टोकदार असा प्लायर आहे. स्मूथ आहे. लूप बनवण्यासाठी आपण त्याचा वापर करतोच म्हणजे हा बरेच दिवस झालं वापरात नाही आहे, त्यामुळं हा थोडासा जड जातो आहे आणि अर्थातच वस्तूंची काळजी नाही घेतल्यावर त्याला गंज चढतो आणि तसाच काहीसा प्रकार माझ्याकडून ह्या पक्कडसाठी झालेला आहे. हे तुम्ही नव्यानेच पाहत असताल. ज्या कोणी MDFची ज्वेलरी बनवतं किंवा ज्वेलरी बनवतं त्यांच्यासाठी ही प्लायर खूप महत्त्वाचा आहे. ह्याने आपण होल पाडू शकतो MDFच्या शीटला. तुमचे जर बीड्सचे होल छोटे असतील तर त्यांनी आपण हे मोठे करू शकतो. हे फार टोकदार आहे. अगदी लहान मुलांच्या हातात अजिबात देऊ नका. अतिशय काळजीपूर्वक वापरायचं हे टूल आहे आणि ते फक्त ॲमेझॉनवरतीच भेटत आहे. मीही तिथूनच मागवलेलं आहे. हा आहे आपला कटर. आता आपण कुठपर्यंत आलं, 1 2 3 4 5 6 आणि हा आपला आहे 7व्या नंबरचा. ह्याने आपण वायर कट करण्यासाठी वापरू शकतो. ह्याला स्प्रिंग आहे. ह्याचाही वापर मी तसा खूप कमीच करते, त्याच्यामुळे ह्यालाही थोडासा गंज आलेला आहे. माझ्याकडे खूप सारे टूल्स आहेत पण ज्वेलरी बनवताना खूप मोजक्या टूल्सचाच वापर होतो, कारण जसं जसं तुम्ही ज्वेलरीमध्ये बनवण्यात प्रावीण्य म्हणजे पुढे होत जाता तसं टूल्सचा वापर हा कमीच होतो. नंतरचं जे आहे ते आहे कटर. अगदी जर कपडे शिवणारे जर असतील तर त्यांच्याकडे हे टूल असतं. मी मध्ये फॅब्रिक ज्वेलरी बनवत होते त्यावेळेस मी हे आणलेलं छोटंसा एक टूल आहे. त्याला खूप धार आहे आणि कटिंगच्या बाबतीतही हे वापरलं जातं आणि अर्थात ह्याचा वापरही आपल्याला घरगुती कामांसाठी केला जातो. आता जे हे आहे सगळ्यात महागडं आणि फक्त ॲमेझॉनवरतीच अवेलेबल असलेलं आणि सगळ्यांच्या अतिशय उपयुक्त असलेलं हे जे टूल आहे, नोज पिलर म्हणतात ह्याला, लूप पिलर पण म्हणतात. हे लूप बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही बघताय ह्यामध्ये 6 साईज आहेत आणि 6 साईजमध्ये वेगवेगळे लूप कसे बनवायचे. अगदी राऊंड लूप, वायर ज्वेलरी आपण बनवत असतो त्या वायर ज्वेलरीमध्ये ह्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. हे जर नसेल तर तुम्हाला लूप बनवताना एवढा त्रास होणार आहे, कारण प्रत्येक वेळेस त्याची साईज ही चुकणार आहे. तर तुम्ही बघितलेत हे वरचे जे आहेत ते आपण लोकलमधून घेतलेले आहेत, हे 5 6 आणि हे जे खालचे जे 3 आहेत ते मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेले आहेत. तरीसुद्धा तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला
खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि हे सगळे व्हिडिओ मी शूट करते ते माझं छोटंसं अगदी 200 ते 250 रुपयापर्यंत असलेलं हा ट्रायपॉड आहे. जास्त काही मी इन्व्हेस्ट केलं नाही. मी म्हटलं थोडंसं मॉनिटाईज होऊ दे चॅनल, थोडीशी ग्रोथ होऊ दे, थोडे सबस्क्रायबर वाढवू दे, आपला जम बसतोय की नाही यूट्यूबवर हे पाहण्यासाठी मी अजूनही ते चेंज केलेलं नाही आहे. जेव्हा केव्हा माझं चॅनल मॉनिटाईज होईल आणि 5000च्या पुढे सबस्क्रायबर जातील त्यावेळेस मी नक्की वापरेल. आणि सनलाईटसाठी जर तुम्ही म्हणत असाल, लाईटिंगसाठी ही आपली सनलाईट आहे जी अगदी माझ्या डेस्कवरती येऊन पडते. त्याच्यामुळे हे टूल्स आणि ते छोटंसं ट्रायपॉड ह्याच्याच आधारे आपला ज्वेलरीचा चॅनल चाललेला आहे. जर तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. खूप जणांचा टूलविषयी कमेंट होत्या, त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी सडनली घेऊन आलेले आहे. तर तुम्ही बघा, ह्याच्या सगळ्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या तुम्ही चेक करा. आणि सुंदर ज्वेलरीसाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. थँक्यू.